नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आरक्षणावरून पुन्हा जरांगे आणि भुजबळांमध्ये सध्या जुंपलेली आहे। मंत्री भुजबळांच्या पुन्हा ओबीसी आरक्षण एल्गार सभा सुरू झाल्यात, तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही असं सांगलीच्या सभेतून भुजबळ म्हणाले। तर पुण्यातून जरांगेंनी पुन्हा सुपडा साफ करण्याचा इशारा दिलाय। पाहूयात। जर आरक्षण नाही दिलं तर मी त्याच भाषेत बोलतोय पुन्हा, तर पुरे सुपडा साफ करणार, सोडणार नाही। माझे गरीब मराठी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार। पुण्यात मनोज जरांगे पाटलांची रॅली पार पडली। जरांगेंचं जोरदार स्वागत झालं आणि पुन्हा एकदा सरकारला सुपडा साफ करण्याचा इशारा दिला। सरकार करू पाहत होतं, मला अडचणीत आणू पाहत होतं, मला उघडं पाडू पाहत होतं, पण माझा मायबाप करोडो मराठा समाज उघडा पडू देऊ शकत नाही। गरीब मराठी माझ्या बाजूने आहेत, गरीब मराठी करोडो खवळून उठलेत आणि हेच सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला बेजार करायचं ठरवलं होतं। माझा समाजाने मला उघडं पडू दिलं नाही, देणार सुद्धा नाही। जर आरक्षण नाही दिलं तर मी त्याच भाषेत बोलतोय पुन्हा, तर पुरे सुपडा साफ करणार, सोडणार नाही। माझे गरीब मराठी महायुतीचं सरकार मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार। ओबीसी मधून आरक्षण देणार नाही। मी इतका कट्टर निष्ठावान म्हणून सरकार बी मला कदारलं, कारण त्याला वाटतं याला आरक्षण द्या, नाही तर या आफत आपल्या टकोरीवर बसली। याने आता 23 पाडलेत, ह्या वेळेस 113 आमदार 100% पाडणार, म्हणजे पाडणार। 113 राज्यातले आमदार पाडल्याशिवाय राहत नाहीत, कारण 113 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे मतदानाचं। कर म्हणा तुला काय करायचं ते। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही जरांगेंनी बजावलंय। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मराठ्यांची ताकद काय हे दिसेल असं जरांगे म्हणाले। इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्राला। मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%। उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा। तुम्हाला राजसाहेब यावेळेस कळत मराठ्यांची ताकद काय असते, आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा कळत। ज्यांनी मराठ्यांचे नेते विरोधात उतरवलेत ना, त्या नेत्यालाही कळत। जे भाजपचे आमदार बोलत आहेत ना मराठ्यांच्या विरोधात, त्यांनाही कळत की मराठ्यांची ताकद काय। जरांगेंच्या महाराष्ट्रभर पुन्हा सभा सुरू झाल्या आहेत, तर भुजबळांचीही आता ओबीसी एल्गार सभा सुरू झाली आहे। सांगलीत ओबीसी एल्गार सभा पार पडली, ज्यात पडळकरांनी सगळे सोयरेला विरोध असून टिकणारच नाही, जरांगेंकडून धुळफेक सुरू असल्याची टीका केली आहे। सगळे सोयरे या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि ते कायद्यात टिकणार नाही आहे, हे सगळ्या आंदोलनकर्त्याला समोरच्याही माहित आहे। मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक ते आंदोलनकर्ते सुद्धा करतायत। ते सरकारला म्हणतायत तुम्ही या मराठा समाजाला सांगू नका, मी मराठा समाजाला सांगत नाही, सगळे सोयरेची अंमलबजावणी होणार नाही, हे सगळं माहित आहे। तरी सुद्धा मराठा समाजाची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हाणून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी एकत्रित येतोय। मी 4 माझी ॲडव्होकेट जनरलला विचारलं, 4 आणि 1 चीफ जस्टिस हायकोर्टाचे, त्या सगळ्यांचं लेखी घेतलं, हे घ्या, हे असंच आहे का? त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही। हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण, तर तो सुद्धा घेईल म्हणे। असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही। द्यायच्या असेल 8 लाख आम्ही हरकती घेतल्या, त्या सगळ्यांची जी आहे सुनावणी करा सुनावणी त्यांची। मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे सोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची आहे। मात्र जरांगे जरी मुख्यमंत्री झाले तरी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही असं भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले आहेत। स्पष्टपणे सांगतो की मराठा
याच्यावर कुणबी लिहिलं असेल तर सख्यांना, जे सख्खे आहे रक्ताच्या नात्याचे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच, ते ओबीसी मध्ये येणार, पण सोयऱ्यांना मिळू शकत. कोणी मुख्यमंत्री झाला, समजा मनोज जरांगेंनी इलेक्शन लढवलं, निवडून आला, पण मुख्यमंत्री होत असत तरी नाही करू शकत, कारण का शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. इकडे सोलापूरच्या बार्शी दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या सभेत काही मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. शरद पवारांचं भाषण सुरू असताना काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते, पण शेवटी सत्ताधाऱ्यांच्या हातात ह्या आरक्षणाच्या चाव्या असतात. त्यामुळे शरद पवारांना अडवून किंवा शरद पवारांना काळे झेंडे दाखवून न्याय मिळेल का? तर नाही. काळे झेंडे दाखवणं वगैरे हे लोकशाहीत चालतच राहणार. त्याला विरोध करणं हा लोकशाहीच्या अधिकारांना विरोध करणं आहे. ॲजिटेशन इज अ पार्ट ऑफ डेमोक्रेसी. त्याचवेळी कुर्डुवाडीतल्या बार्शीच्या सभेसाठी येत असताना मनसेचे म्हाड्याचे तालुकाध्यक्ष सागर लोकरेंनीही पवारांना आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली. तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी, पक्षाची आमची मागणी आहे साहेब. पाठिंबा आहे साहेब, तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही. पुण्याहून संजय सरोदे आणि प्रदीप कापसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.